नमस्कार. आज माझा विषय आहे तुलना. माझ्याही नकळत मी ठरवते. प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, त्याचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, पण माझ्याही नकळत मी नेहमी सतत माझी स्वतःची माझ्या आईबरोबर आणि बऱ्याचदा माझ्या सासूबाईंबरोबर तुलना करते. मला कळतं की प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाची अनुभव वेगळे आहे, प्रत्येकाची मनोधारणा वेगळी आहे. तरी होतं. माझी आई ना दोघीमधलं साम्य म्हणाल, आई आणि सासूबाईमध्ये दोघीही अतिशय सुगरण. आणि नुसत्या सुगरण नाही तर आलेल्या माणसाला कधीही त्यांनी रिकाम्या म्हणजे छानच करून पटकन, म्हणजे त्याच्या पूर्वी काय असायचं, म्हणजे मला आठवतं मी अगदी लहान होते त्यावेळेला आमच्याकडे सगळं स्टववर असायचं, पण आणि त्यावेळेला काहीच हे नसायचं, अगदी पत्राने वगैरे कळवलं वगैरे तरच. तेव्हा पत्रसुद्धा माणसं येऊन पोचून घरी पोचे तरी पत्र आलेली नसायची. त्यामुळे अचानक म्हणजे जेवायच्या वेळेला किंवा चहाच्या वेळेला किंवा अगदी झोपायच्या वेळेला जरी माणूस आलं, अगदी 3-3, 4-4 माणसं आली. खरं सांगायचं तर त्याला आमचं कुटुंब मोठं, अक्षरशः मोजून मापून दूध असायचं. प्रत्येकाला प्यायला पेलाभर दूध हा वार ठरवलेला होता की आणि ते दूधसुद्धा मला दुधाचं पाणी घालून दिलेलं दूध असायचं. त्याही परिस्थितीत आई आलेल्या माणसाला अगदी व्यवस्थित, आपल्याकडे काही नाही हे त्याला वाटू नये, कळू नये, अशा पद्धतीने आई जेवण करायची. त्या मानाने मी सासूबाईंकडे, म्हणजे माझ्या सासर माझं त्या मनाने खूप वेल टू डू होतं. आणि सासूबाई पण माझ्या सुगरण, पण दोघांमधला म्हणजे तुलना करायचीच तर माझी आई अतिशय रडकीच म्हणूया, तिला तिची बाजूच मांडता येईना. तिला काय बोलायला लागलं की ती किती खरी असू दे, तिला तिची आयुष्यात कधी बाजू मांडता नाही आली, ती रडूच लागायची. आणि हाच स्वभाव माझ्याकडे बरीच वर्ष होता. आणि मग सासूबाईंच्या तालमीत हळूहळू तो गेला की आपली बाजू आपणच मांडली पाहिजे. आपली बाजू आपण नुसतं रडून कोणीही आपली बाजू ऐकून हे नाही करत, उलट रडते म्हणजे तू चूक आहे असं धारणा बऱ्याच जणांची होते. चुकली म्हणून रडली असं होते, हे मला कळलं. पण दोघांचं साम्य सुगरणपणाबद्दल अतिशय आणि टापटीप. माझ्या आईने कधीच हाताखाली कामाला बाई ठेवली नाही, ऐपतच नव्हती. आई म्हणायची ते 4 पैसे दुसऱ्यांना देणार, पगार द्यायलाच पैसा नाही आणि आपणच आपली कामं आटपायची. म्हणजे आम्हाला त्यामुळे तिने सगळ्यांना आपापली कामं करायची तशी बऱ्यापैकी सवय लावली. आणि माझ्या सासूबाई कामवालीशिवाय कधीच जगल्या नाही. त्या म्हणतात आम्हाला, त्या पूर्वी दादरला राहिलेल्या, त्यामुळे त्या म्हणतात आम्हाला नेहमी गडी असायचीच, प्रत्येकांच्या घरात गडी हा असायचाच. आणि भांडी लादी आणि कपडे हे गडी पटापट करून जायचा. बाहेरच कॉमन ते टॉयलेट असायचं, तिथेच ते बालद्यात भरून ठेवलेलं असायचं. बाहेरच्या बाहेर तो करून जायचा, फक्त घर कचरा आणि हे करायला आतमध्ये. तर त्यांना कामवालीशिवाय, म्हणजे किती आपण करतो म्हटलं तरी कामवाली नाही म्हटल्यावर त्यांना त्यांचं धैर्य, अरे आता कामवाली 4 दिवस नाही, ह्यानेच त्यांचा धीर खचायचा सासूबाईंचा. आणि माझ्या आईने कधीच कामवाली ठेवली नव्हती. मला ना अशा ह्या गोष्टी तुलना. आणि मग मी जेव्हा कामं करते, माझ्याकडे थोडीशी टापटीप दोघांमधली टापटीप माझ्यामध्ये नाही, ना माझ्या आईतली आहे ना माझ्या सासूबाईंकडची आहे. माझा थोडा पसारा इथे तिथे अस्ताव्यस्तपणा माझ्याकडे खूप आहे. आणि मला पण माणसं आवडतात. आणि मी कधी विचार करते की आता सगळ्या आधुनिक जेवढ्या म्हणून असतात सर्वसामान्यांच्या घरात, तेवढ्या सगळ्या सुविधा माझ्या घरी आहेत. फ्रीज आहे, सगळं आहे, म्हणजे पटकन. आणि घरात सामानही
व्यवस्थित भरलं जातं. दूध दुभतंही भरलेलं असतं. म्हणजे घरात अचानक 10 माणसं जरी आली तरी माझ्याकडे व्यवस्थित, मी अगदी न हे करता अरे अचानक आली असं नाही, घरात तेवढं सामान भरलेलं असतं. तेवढं असूनही हल्ली 4 जण जर सांगूनही येणार असेल तरीसुद्धा कल मात्र बाहेर ऑर्डर देऊया का, हा बऱ्याच जणांचा झालेला आहे. तसं कधी कधी माझ्याकडूनही होतं. आणि मग मलाच वाटतं की मग आपण 2 सुगरणींच्या हाताखाली राहिलो याचा काय हे. म्हणजे मी वयाच्या 50व्या वर्षापर्यंत स्वयंपाक केला नाही, कारण माहेरी आईच्याकडे नाही आणि सासूने फक्त वरकामापलीकडे माझ्याकडून स्वयंपाकाला कधीच लावून घेतला नाही. त्यांना स्वतःच्याच हातचं आवडायचं, मी केलं तर त्यांना पटायचंच नाही. आणि मग एक दिवस केलेला 8 दिवस ऐकून दाखवायचे आणि मी मग ते किचनमधल्या चुका ते असं व्हायचं. त्यामुळे मी किचनमध्ये माझ्या वयाच्या 50व्या वर्षानंतर गेले. त्यात मग आजारपण वगैरे. आणि मग असं मला वाटतं की 2-4 जण ते पण सांगून येणार आहेत आणि आपल्या घरात एवढं सामान आहे तरीसुद्धा आपण बाहेरचं का मागवायचं. आणि मग त्यावेळेला मला आई आणि सासूबाईंची इतकी आठवण येते, नाही आपण ह्या दोघींच्या, भले त्यांनी आपल्याला उभं राहून तालिमीत, पण आपण बघितलेलं तरी आहे त्यांचं. मग आपण पण मग मी शक्यतो 90% तरी मी स्वतः हाताने बनवूनच काहीतरी मेजवानी करायचा प्रयत्न करते. बाहेरचं नको. हे हल्ली म्हणतात, माझे मिस्टर यजमान म्हणतात, अगं नको ग. आणि कधी कधी काय होतं, आपण जेव्हा जास्त करायला जातो नेमकं त्यावेळेला आपलं काहीतरी फसतं. असं कधीतरी एवढं करायची सवय नाही आणि मग तू उगाच मनस्ताप करून घेण्यापेक्षा बाहेरच्या बाहेर ते बरं पडतं, असं ह्यांचं म्हणणं असं. मग मी म्हणते नाही हो, चुकलं तरी हरकत नाही, त्यातून सुद्धा आपल्याला नवीन काहीतरी करता येईल. आणि मग मी काही ना काही नवीन करायचा प्रयत्न करते. आणि मला प्रत्येक वेळेला म्हणजे होतेच ती तुलना ह्यांची, आईसारखं झालं किंवा आईसारखं नाही झालं, म्हणजे सासूबाईंबरोबर. आणि मला मग माझ्या आईची पण काही गोष्टी आठवतात. माझी आई अशी करायची, माझी आई तशी माझी आई थोडंसं वाचवण्याकडे खूप तिचा कल, तेल कमी वापरायचं. आणि म्हणजे आम्ही सोय म्हणतो नारळाच्या चवीला सोय वापरताना कुडता हात असा. एक तर फ्रीज नव्हतं, त्यामुळे एकदा नारळ खवला की तो नारळ 1 वाटी पाण्यात ठेवता येईल. आणि आम्ही एवढी माणसं, मग ती चटणी वगैरे करायची तर मग ती चटणी करायची, पुन्हा नारळ तेवढे आणणं वगैरे, तेवढी खरंच ऐपत नव्हती आईची. त्यामुळे आईचं थोडंसं वाचवून करण्याकडचा कल होता. आणि त्या मनाने माझ्या सासूबाईने त्या जरासं आणि त्यांचं देणं पण तसंच होतं. आलेला माणूस जेवून नुसतं जेवून नाही जाणार, तर डबे भरून पण जाणार. त्यामुळे ते डबेसुद्धा त्या अशा सांभाळून ठेवायच्या. कधीसुद्धा, आत्ता तर काय डबे सरसराट येतात हॉटेलचे वगैरे ह्याचे, पण त्यावेळेला पूर्वी तेवढे येत नव्हते. पण त्यांचं जरा वेगळं काय असेल तर लगेच हा डबा सांभाळून ठेव, ती पिशवी जराशी वेगळी असेल तर ती सांभाळून ठेव, ती देता येईल. आणि हे खूप होतं प्रत्येकाला. माझ्या घरात कमीत कमी 4 ते 5 प्रसंग तरी मोठे व्हायचे. एक सत्यनारायणाची पूजा, माझ्या मुलीचा बड्डे वगैरे, असे 4 ते 5 कमीत कमी 4 ते 5 कार्यक्रम व्हायचे. आणि जेव्हा माझे सगळे सासरची माणसं जमा होऊन एक नाही म्हटलं तरी 10-12 लोकांचं असायचं. आणि तेवढ्या लोकांना खाऊन पिऊन झाल्यावर सासूबाई पुन्हा भरून द्यायच्या. पुरणपोळ्या आमच्याकडून असायच्या आणि करायची हौस, दांडगी. आणि प्रत्येक वेळेला आत्ता मी पुढच्या वेळेला नाही आहे, हे ब्लॅकमेलिंग खूप होतं. मी आता आहे म्हणजे आता म्हणणार हो पुढे काय कोणी बघितलं, उद्याचा दिवस कोणी बघितलं, उद्या मी गेल्यावर कोण देणार आहे, माझं मला करू दे आता, असं ते खूप होतं त्यांचं. आणि भरभरून सगळ्यांना म्हणजे त्यांच्या
मुलांना वगैरे, म्हणजे ते थोडंसं असतंच ना की माझं परकं ते प्रत्येक स्त्रीमध्ये असतं तसं त्यांना, आणि दोन्ही देवाच्या दयेने त्यांचा मुलगा आणि मुलगी ही एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला 10 मिनिटावर दोघंही राहत होते. त्यामुळे एक फोन केला की येऊन डबे भरलेले घेऊन जायला मोकळे. एरवी तर बोलवलेलंच असतं, त्यावेळेला जास्त करणं सोसायचं. मग ते जे होतं ना ते इतकं मला आठवतं म्हटलं. आणि त्या भरपूर करायच्या, भरपूर. आणि मला कधीच आठवत नाही की आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला कमी पडलं की डाळ कमी पडली, चला आता त्याला पाणी घालून वाढवा, भात वेगळा ठेवा, भाजी थोडीशी वेगळी, कधीच नाही. उरून उरलेलं असेल, त्यांचं नेहमी म्हणणं की 2 घास उरले हरकत नाही, उद्या आपण खाऊया, पण कोणाला म्हणजे टोप घासून दिला असं कधीच नाही. ही पद्धत माझ्या आईची पण. म्हणजे आईने पण 5 जण येणार असेल तर ती 6 जणांचं 7 जणांचं करायची. अचानक कोण आलं किंवा कोणाला जास्त भूक लागली, आणि त्या काळामध्ये लोकांना भूकही जास्त लागायची. आणि कोणी पण म्हणजे आमच्या शेजारणी वगैरेंना पण काही दिलं वाटीने, अगदी सांगून दिलं की अंदाज चुकला आणि उरलं वगैरे, तरी त्याच्यामध्ये असं विजूजाई तुम्ही तुमच्या हातचं खायला आवडतंच आम्हाला, द्या, कालचं असेल तरी चालेल, असं त्या म्हणून पण लोक पण घ्यायचे. कारण आईच्या हाताला चव पण तेवढीच होती. आणि सासूबाईंचं पण करणं खूप होता. तसं मग मी कधी कधी ह्या वेळेला मला अजून जास्त आठवण आली तर मी 3 किलो गाजर आणले आणि त्याचा मी हलवा केला. पहिल्यांदा 1 किलोचा केला, अतिशय चांगला झाल्यावर मग म्हटलं आता माझ्या हास्यवर्गाला मी नेते. आणि मी 3 किलो गाजराचं जवळजवळ तो झाला त्या 5 ते 6 किलो झाला. कारण त्याच्यात मावा, मी गुळाचा करते, ऑर्गॅनिक गुळाचा, आणि मग सुकामेवा वगैरे घालून 5 ते 6 किलोचा झाला. आणि मला तो इतका परफेक्ट झाला आणि चवीला पण छान, आणि इतकं छान झालं ना. मला त्या दिवशी दोघींची, माझ्या आईची आणि माझ्या सासूची इतकी आठवण आली की आईची ह्याच्यासाठी की आई त्यातला पण थोडा सुकामेवा आईने नक्की वाचून ठेवला असता, मावा थोडा आपण उद्या काहीतरी त्याच्यातनं वेगळं करूया म्हणून, सढळ असते घालू नको म्हणून केलं असतं. पण माझं थोडंसं सढळ असते सगळं घालून केलं. आणि माझ्या हास्यवर्गामधल्या सगळ्यांना तो मनसोक्त हलवा आवडला. काही लोकांनी म्हणाले की आम्ही घेऊन जाऊ का, आणि मी काही नेलं नव्हतं. मग चहाच्या कपमधून जे त्याचे येतात ना प्लास्टिकचे, चहा मागवला होता तर चहाच्या कपमधून पण नेला. मला भरभरून बरं वाटलं. पण खरंच नाही, कुठे ना कुठे आपली सतत मी तरी माझी स्वतःची तुलना सतत माझ्या आजूबाजूच्या, मी ज्यांच्याबरोबर अनुभव घेतला, मी ज्यांच्याबरोबर जगले, चांगले वाईट क्षण सगळे मला आईबरोबर वाईटचा सवय हेच नाही. कारण पहिली 5-6 वर्ष काही आठवतच नाही काय झालं काय नाही झालं. आणि नंतर काय खेळण्यामध्ये नाचण्यामध्ये कधी लग्नाची झाली हे कळलंच नाही. सासरी गेल्यावर थोडे तिथे होतच ना प्रत्येक वेळेला, थोडी कंपॅरिझन, जशी सून कधी मुलगी वाटतच नाही किती केलं तरी, तसं आई कधीच, सासू कधीच आई होत नाही. ते नात्यामध्ये कितीही दोन्हीकडून प्रेम असलं आणि आमचं दोघांचं जितकं चांगलं पटतंय म्हटल्यावर बाकीच्यांना जी आग लागते ना, त्याच्याने आमच्या घरात खूप त्रास झाला. आमच्या दोघींचं खूप पटायचं त्या मानाने, म्हणून तर आम्ही 30 वर्ष एकत्र राहू शकलो. पण जेवढं आमचं पटत होतं ना, तेवढंच माझ्या आजारपणामध्ये बाकीच्यांनी विष पेरायचं पण काम भरपूर केलं. चालायचंच, एखादी बाजू म्हणजे म्हणतात ना माती मऊ झाली की सगळे, तसं थोडंसं होतं. म्हणून मी देवाकडे एकच मागणी करते, मला कधी कमजोर नको करू, शारीरिक मानसिक
आर्थिकदृष्ट्या कधीच कमजोर करू नको. आणि माझं मानसिक बल कधीच कमी करू, कारण मी बघितलं आर्थिकदृष्ट्या पण माणूस छान राहू शकतो जर त्याचं मनाचं धैर्य चांगलं असेल तर. माझी ही तुलना तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. धन्यवाद.